मला सांगा सर, ह्या कम्युनिटीमधून किंवा डीप नेटवर्किंगमधून बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आल्यात का कधी तुम्हाला, किंवा त्याचा असा बिझनेस रिलेटेड काही बेनिफिट झालेला आहे? भरपूर. साधारणतः 2006-2007 मध्ये डायमेन्शन्स नावाची आम्ही एक बिझनेस कम्युनिटी क्रिएट केली, बिझनेस कम्युनिटी. आणि त्याची पहिली मीटिंग माझ्या घरात घडली, जिथे 35 लोक हजर होते. आणि तिकडनं आम्ही डिसाईड केलं की आता आम्ही दर महिन्याला संध्याकाळी 8 ते 10 भेटणार, 7 ते 10 भेटणार. पहिल्याच मीटिंगमध्ये मला एक अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली दॅट आय गॉट अ रिअल एस्टेट प्रोजेक्ट, जी त्या काळामध्ये साधारणतः 2007-08 मध्ये, त्या काळामध्ये इट वॉज अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ 12 कोटी रुपये. आणि त्याचं रिअलायझेशन व्हॅल्यू वॉज बियॉन्ड 20 कोटी रुपये त्या काळामध्ये. सो टुडे दॅट व्हॅल्यू इज 5 टाइम्स. तर तुम्ही इमॅजिन करा, मी इडली खात होतो मीटिंग संपल्यानंतर आणि एक व्यक्ती येऊन मला बोलला की अशी अशी ऑपॉर्च्युनिटी तुला करायचं आहे का? आणि मी हो बोललो. आणि तो प्रोजेक्ट आम्ही घडवला कलिनामध्ये, सांताक्रूज ईस्टला, कलिनामध्ये तो घडवला प्रोजेक्ट. टुडे ऑल्सो द बिल्डिंग स्टँड टॉल. त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता ही चर्चा झाली सकाळी, आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता मी त्या ऑपॉर्च्युनिटीला भेटलो. दुसऱ्या दिवशी आम्ही MOU साईन केला आणि त्याच्या पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही तो प्रोजेक्ट घडवला. आणि असे अनेक ऑपॉर्च्युनिटीज आम्ही क्रिएट केले. फॉर एक्झाम्पल, कॉर्पोरेट कनेक्शन्समध्ये मी एक मेंबर आहे. इट्स अ ग्लोबल कम्युनिटी ऑफ बिझनेसमॅन, एंटरप्रेन्योर्स. तर त्या कम्युनिटीमध्ये सुनील उपलप नावाच्या एका को मेंबर बरोबर माझी पार्टनरशिप घडली. आणि आज आमचे 2 फॅक्टरीज आहेत. वी मॅन्युफॅक्चर वॉटर स्टोरेज टँक्स फ्रॉम 15,000 लिटर्स टू 2 crore liters. यू आर ऑल्सो अ मेंटॉर ऑन हिज बोर्ड. तर SDG 6 नावाची कंपनी, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 6, ती ही कंपनी आहे. हे देखील एका नेटवर्किंगच्या फोरमवर घडलेलं एक कार्यक्रम आहे, आउटपुट आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या समाजाच्या नेटवर्कमध्ये मी एक मीटिंगमध्ये ही बिल्डिंग घडवली, ज्याच्यामध्ये आता आम्ही बसलोय. बांद्र्यामध्ये ही वास्तू क्रिएट झाली. कारण ह्याच्यामध्ये जो व्यक्ती माझ्याबरोबर जुडला तो माझ्या समाजाच्या एका मीटिंगमध्ये मला आढळला आणि भेटला. आणि त्याला मी साधारणतः 15 ते 20 वर्षानंतर जीवनामध्ये भेटलो. आणि त्या एका मुलाखतीमध्ये आम्ही ठरवलं की आम्ही एक प्रोजेक्ट करू, आणि तो प्रोजेक्ट घडला. आणि असे आम्ही 2 प्रोजेक्ट केले एकत्र, एक मालाडला, एक बांद्राला. तर दॅट इज द पॉवर ऑफ नेटवर्किंग. आणि दिस आर ऑल मल्टी क्रोर डील्स. छोटे मोठे डील तर, ट्रान्झॅक्शन तर भरपूर झालेत, कारण वी आर ऑल इन टू बिझनेस. ॲज अ पॉलिसी, कुठच्याही नेटवर्कमध्ये मी जाऊन काहीच विकत नाही, अनलेस समबडी वॉन्ट्स टू बाईट फ्रॉम मी. मी अनाऊन्स करतोय की मी काय करतोय ते, पण आय नेव्हर पिच. समोरच्या व्यक्तीला घेण्याची इच्छा असली पाहिजे, त्याला हे माहीत असलं पाहिजे की व्हॉट इज माय प्रोडक्ट ऑर माय सर्व्हिस, आणि ते घेतलं पाहिजे. आय डोंट डू हार्ड सेल. नेटवर्किंगमध्ये हार्ड सेल इज अ कम्प्लीट नो. जो हार्ड सेल करतो ना, लोक त्याच्यापासून लांब राहतात. सेल्समन म्हणतात त्याला सेल्समन म्हणतात, त्याला हंटर म्हणतात. यू शुड बी अ फार्मर, नॉट अ हंटर. I work with the Konark Cancer Foundation. If you know of anyone who needs to do cancer treatment, please get in touch with us. Everything will be done by the foundation. You just need to get in touch with us. You just need to inform us, and we'll do everything that needs to be done to save the life. You can do the good deed just by referring somebody who needs assistance and who's suffering from cancer. The entire treatment is going to be totally free of cost. Please get in touch with us at Konark Cancer Foundation. Thank you.